उन्हाळ्याची सुट्टी संपली सुद्धा. तुम्ही गावी जाऊन आलात का? मी ऑफिसला 10 दिवसांची सुट्टी घेऊन तब्बल 26 तासाचा ट्रेनचा प्रवास करून माझ्या गावी आलीय. माझं गाव लक्ष्मणगड, राजस्थान. मला गावी आल्यावर सगळ्यात बेस्ट काय वाटतं माहितीये का? खूप रिकामा वेळ असतो. पूर्ण फॅमिली सोबत मस्त वेळ घालवता येतो. नुसतं फिरायचं, मस्त खायचं आणि या क्युटीज ना खाऊ घालायचं. गावी पोहोचून फर्स्ट थिंग्स फर्स्ट म्हणून पहिल्या दिवशी आम्ही कुलदेवीचं दर्शन घेऊन आलो. आता 10 दिवसाची सुट्टी म्हणजे आळशी तर नव्हतं बनायचं आणि सकाळी लवकर उठायची सवय किती कठीण असते ती पण मोडायची नव्हती. सो रोज सूर्यासोबत उठून या बच्चा पाटीला सोबत घेऊन धावायला जायचे. कन्सिस्टन्सी याचे शॉर्ट व्हिडिओज मी एंडला लिंक करते. तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की पहा. बरं, सेकंड डे पासून आम्हाला अजून एक कारण भेटलं मॉर्निंग वॉक किंवा धावायला जाण्याचं. ते म्हणजे हे सगळे पक्षी जे शहरात आता क्वचितच पाहायला मिळतात. या पिल्लांना खेळताना बघून तर फार मजा वाटायची. लहानपणापासून माझे फ्रेंड्स मला मस्करीत म्हणतात की राजस्थान म्हणजे तुझ्या गावी पाणी मिळतं का? वाळवंट आहे ना म्हणून. त्यावरून आठवलं, आम्ही गावी गेलेलो तेव्हा 2 वेळेला पाऊस पडला. त्यामुळे टेम्परेचर खूप छान झालेलं. पहिला पाऊस म्हणून मी या पावसात खूप नाचून पण घेतलं आणि मला पाहून यांनीही मस्त पिसारा फुलवून डान्स केला. नाव मी बिंग मी, आय एम अ फूडी पर्सन. सो एरवी तर बाहेरचं प्रमाणात खायचं. त्यामुळे आता फिरायला आले म्हटलं थोडे रेस्ट्रिक्शन्स कमी गेले. कचोरी, समोसा, चाट, रबडी जे आवडतं ते सगळं खाल्लं. गावी इतकं स्लो, शांत आणि छान लाईफ जगत असताना लक्षात आलं सुट्टी संपत आली आणि वी केम बॅक टू मुंबई. बॅलन्सिंग ग्रोथ विथ फन, इट वॉज अन अमेझिंग समर वेकेशन. तुम्ही कुठे फिरून आलात ते कॉमेंट्स मध्ये नक्की शेअर करा. मलाही तुमची स्टोरी वाचायला आवडेल.